सकाळ तोच दिवस सेम तसंच रुटीन. अगदी सकाळी उठा, अंघोळ करा, मुलांचा डब्बा आवरा, नवऱ्याचा डब्बा, त्यात नंतर रोज तीच सायकल आपली जी आहे गृहिणींची रिपीट होत असते. सो हॅलो हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. सो प्रत्येक गृहिणीला आळस, थकल्यासारखं आणि अगदी चिडचिड होतेच. तर याचं कारण आणि यावर आपण काय उपाय करून या सगळ्या गोष्टी टाळता येतील अशा काही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो आजचं चॅलेंज हाच आहे की आपण रोजच्या कामातही स्वतःला छान, सुंदर, नीटनेटकं आणि प्रेझेंटेबल ठेवू शकतो. तर ते कसं काय मी सांगतेच तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर बघा, अगदी सोमवारचा दिवस आहे आणि मस्त अशी मॉर्निंग झालेली आहे. सो म्हटलं चला आज मॉर्निंग थोड्या वेगळ्या पद्धतीने करू. मस्त असं उठून छान गरम पाणी घेतला, त्यानंतर मस्त वॉक केला. आणि असं नाही की गृहिणी आहो तर घरातल्या कामांपासून आपल्याला सुटकाच मिळत नाही म्हणून आपण वॉकिंगलाच जाऊ शकत नाही. तर हा फक्त एक बहाणा असतो. वॉकिंग तर आपण घरामध्ये सुद्धा करू शकतो. घरात अगदी रूममधल्या रूममध्ये जरी 5-7 फेऱ्या मारलं तरी आपल्याला पाहिजे तसं आपले वॉकिंग जे आहे ते होऊन जाते. आणि मी ही तशीच सवय केलेली आहे, कारण माझं घर तसं तर लांबीमध्ये खूप मोठं आहे, त्यामुळे चांगलीच माझी वॉक जे आहे ते दिवसभरात होतच असते. सो चला आता मस्तपैकी उठून छान नाही का इथे वॉकिंग जे आहे ते सुरू केली. त्यात वेदांत पण उठला होता तर त्याला पण फ्रेश करून दिली, कारण म्हणजे 2-4 दिवसापासून जेव्हाचे मी चॅलेंज व्हिडिओ सुरू केले ना तेव्हाच म्हणजे घरातही त्यांना वाटते की मम्मा काहीतरी वेगळं करताय किंवा रोजचं मम्मा चॅलेंज देत आहे, तर चला आपणही काहीतरी वेगळं करूया. म्हणून वेदांत आणि चू आणि तिचे पप्पा जे आहेत सकाळी 6 वाजता उठून मस्त गार्डनमध्ये जातात, फिरायला जातात. तर सध्या चू नाही चालली, पण वेदू आणि वेदूचे पप्पा जातात, कारण चिवला थोडं बरं नव्हतं आणि मग तिला खूप मॉर्निंगला वगैरे असं बाहेर गेलं की सर्दी होते, त्यामुळे ती काही चालली नाही. तर म्हटलं चला ती झोपून होती, पण आपण आपल्या दिवसाची सुरुवात छान अशा पॉझिटिव्ह वेने केली ना तर कधीही चांगलं. तर बरेचदा काय होते ना, आपल्याला सकाळी सकाळी उठल्याबरोबरच असं वाटते काय तोच दिवस निघाला, आता परत कामांची सायकल जी आहे ते सुरू होते. चला आता डब्बा करायचा आहे, धावपळ आहे आणि सतत म्हणजे डोक्यात तेच विचार सुरू असतात दिवसभरचे की पसारा आवरायचा आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. पण मला असं वाटते सगळं अगदी मॅनेजमेंट करून जर आपण प्रॉपर काम केलं ना तर हे विचार येणारच नाही. तर एक गृहिणी म्हणून मी तुम्हाला माझ्या आयुष्यात झालेले बदल मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ते म्हणजे आपण काय करतो ना, उठल्याबरोबर लगेच आपल्या कामांना सुरुवात करतो. जसं डब्बा करायचा आहे तर चला पटापट डब्बा आवरून द्यायचं, त्यानंतर बॅक टू बॅक कामं करतो, ज्यामुळे आपलं शरीर खूप थकते, चिडचिड होते. म्हणून काय करायचं ना, सुरुवातीचा फक्त 1 तास, दिवसाचा 1 तास जर आपण स्वतःला दिला ना, म्हणजे सुरुवात जरी आपण आपल्या स्वतःपासून केली ना तर बघा अगदी दिवस इतकं छान जातो ना. आणि हा माझा पर्सनल अनुभव आहे, कारण मी तर खूप आळशी समजत होती स्वतःला, आणि समजत होती काय मी खूप आळशी होती. या सगळ्या गोष्टी मी म्हणजे 2 वर्ष आधी जर आठवलं ना तर या सगळ्या गोष्टी मी केल्याच नाही कधी माझ्या जीवनात. सो हे खरं आहे. म्हटलं चला आता जे मी माझ्या जीवनात केले ते मी तुमच्यासोबत शेअर करते. सो मला काय सवय होती ना, उठली की पटापट स्वयंपाक करा, डब्बा देऊन द्या मुलांना, त्यानंतर हस्बंडचं करून द्या आणि मस्त निवांत मोबाईल बघत बसूया. सो मोबाईलमध्ये इतका टाइम वेस्ट व्हायचं, एक सिरियल बघितली की दुसरी झाली की तिसरी, त्यामुळे डोकं इतकं भरून जायचं. मग सतत चिडचिड व्हायची, कितीही म्हणजे घरामध्ये काम केलं तरी घरामध्ये मनच लागत नव्हता. मग मी असंच चांगले हेल्दी हॅबिट्स, लाईफस्टाईल हॅबिट्सचे बरेच व्हिडिओ बघून मी माझ्या जीवनामध्ये जे आहेत ना बदल घडवून आणले आणि तेच बदल मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो आता माझ्या दिवसाची सुरुवात काय होते ना, सुरुवातीचा 6 ते 7चा टाइम मी स्वतःसाठी ठेवते. म्हणजे 6 ते 7 हा जो टाइम असतो तो माझा डे असतो. त्यानंतर 7 वाजतापासून तर रात्री झोपेपर्यंत 10 पर्यंत हा माझ्या कुटुंबासाठीचा तो वेळ असतो, म्हणजे घरातल्या कामांसाठी, कुटुंबासाठी, मुलांसाठीचा. सो असे मी 2 दिवस जे आहे ना रोजच्या दिवशी मी जगत असते. सो सुरुवातीला उठून छान स्वतःचं आवरलं, अंघोळ वगैरे केली, मस्तपैकी स्वतःला फ्रेश केलं. बरेचदा आपण काय करतो ना गृहिणी, म्हणजे सतत रोज तेच कपडे किंवा एखादा असंच पैजामा किंवा टी शर्ट किंवा काहीतरी गाऊन वगैरे घालून घराची म्हणजे कामांची सुरुवात करतो,
ज्यामुळे आपल्याला स्वतःलाच म्हणजे एकदम स्वतःकडेच बघायला म्हणजे कसं तरी होते, असं उदासपणा वाटते, काय तेच 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 तेच. त्यामुळे फ्रेश फील करण्यासाठी ना स्वतःचं लुक खरंच खूप आवश्यक आहे. मी असं नाही म्हणत की आपल्याला कुणाला तरी इम्प्रेस करायचं आहे म्हणून आपण मस्त नटलो पाहिजे, सजलो पाहिजे, पण आपण स्वतःसाठी या गोष्टी नक्कीच करू शकतो. स्वतःसाठी छान असं सुंदरसा ड्रेस घालायचं किंवा नीटनेटका स्वच्छ ड्रेस जरी घातला ना तरी बघा ना अगदी असं कम्फर्टेबल फील होत असते. त्यानंतर डायरेक्ट म्हणजे कुठलाही काम सुरू करण्याआधी स्वतःचं लुककडे बघायचं. स्वतः मी कशी दिसत आहे, माझे हेअर्स कसे आहेत, माझी स्किन कशी आहे, थोडं मॉइश्चरायझर लावायचं चेहऱ्याला, ओठाला लिप बाम, त्यानंतर हेअरला थोडं कोंब करून छान व्यवस्थित आपण पोनी किंवा व्यवस्थित जर क्लचर वगैरे लावून ठेवला ना तर बघा अगदी प्रेझेंटेबल लुक आपला तयार होतो. मी असं नाही म्हणत की आपल्याला खूप जास्त नटायचं आहे, खूप तामझाम करायचं आहे, मस्त लिपस्टिक लावायची आहे, कॉम्पॅक्ट लावायचा आहे, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्याच नाही. फक्त साधा एक मॉइश्चरायझर आणि साधा एक लिप बाम जरी आपण रोज सकाळी उठून छान फ्रेश करून स्वतःला लावलं ना तर बघा मूड तर चेंज होतो, अगदी आपला लुक प्रेझेंटेबल होतो आणि तशा वेळी घरात कुणीही आलं तरी आपला कॉन्फिडन्स वाढला असतो, कारण आपण अगदी छान नीटनेटके दिसत असतो. त्यामुळे आपण अगदी सहजपणे म्हणजे त्यांच्यासमोर स्वतःला प्रेझेंट करतो. सो मला असं वाटतं की हे गोष्टीनं सगळ्यात स्वतःच्या आनंदासाठी केलं पाहिजे, कारण बऱ्याच घरी गृहिणी काय करतात, रात्री झोपतात, सकाळी उठतात, तोच रुटीन, तोच सगळं काही, आणि त्यामध्ये मग खूप चिडचिड होते, घरातल्या कामांमध्ये मन लागत नाही, आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम तर याच कारणामुळे होते की आपण स्वतःकडे लक्षच देत नाही. त्यामुळे सो मी माझ्या भाषेत तुम्हाला सांगत आहे, ज्या ज्या गोष्टी मला आठवत आहेत त्या गोष्टी मी डायरेक्ट कॅमेरासमोर बोलत आहे. सो तुम्हाला वाटत असेल की काय ही बाई नुसतं तेच तेच सांगत राहते, स्वतःवर प्रेम करायचं, प्रेम करायचं, तर खरं सांगू तर स्वतःवर प्रेम करणे ना खरंच खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघा अगदी माझा दिवस जो आहे तो संपलेला आहे. मी माझ्या दिवसात स्वतःला छान असं मस्त नीटनेटकं तयार करून घेतलेलं आहे, आणि कारण मला तुम्हाला पण दिसावं लागते, त्यामुळे मी छान ड्रेस घातलेला आहे, ड्रेसला आयर्न सुद्धा केलेला आहे, त्यात मी स्वतःला छान प्रेझेंटेबल लुक माझा जो आहे तो तयार केलेला आहे. आणि आता स्वयंपाकाचा टाइम जे आहे ते सुरू झालेला आहे. सो स्वयंपाकामध्ये आज मी मस्त आलू वांग्याची भाजी, त्यात मी मुलांना रात्री प्रॉमिस केला होता की मी त्यांना नूडल्स बनवून देणार, पण काल माझी तब्येत जरा तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलीच होती, त्यामुळे मी म्हणजे तो प्रॉमिस तोडला. आणि आमच्या घरात जर एखादा प्रॉमिस तुटला तर तो मला 10 वेळा लक्षात आणून देत असतात मुलं की मम्मा तू प्रॉमिस केली आणि प्रॉमिस तोडली. आणि म्हटलं चला आता मुलांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट कुठेतरी बसून जाण्याऐवजी आपण त्यांना आता सकाळी जे आहे ना मी इथे नूडल्स त्यांना बनवून देत आहे. म्हटलं थोडे नूडल्स देते, त्यासोबतच भाजी चपाती सुद्धा देते, म्हणून अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये जे आहे ना मी इथे नूडल्स बनवून घेत आहे. कारण म्हणजे माझे मुलं तर असे खूप काही जिद्द करत नाही. सो एखाद्या वेळी मग मी त्यांना कुठला प्रॉमिस केला तर मग मी शक्यतो तो पूर्ण करते, नाहीतर मी कुठला म्हणजे सहसा प्रॉमिस करत नाही. त्यानंतर बघा तुम्हाला सांगते मी, जेव्हा आपण तुम्हाला वाटत असेल की खूप छान ड्रेस घालून आपण घरातली कामे कशी करायची, तर माझ्याकडे एक खूप सुंदर बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. तर बघा अगदी आपण छानसा सुंदरसा ड्रेस घातला ना तर बरेचदा काय होते ना, पोळ्या करताना किंवा भांडी वॉश करताना म्हणजे पोटाचा भाग जो असतो ना तो खूप खराब होते, म्हणजे इतका घाणेरडा होत असते की तो ड्रेस घालून आपण बाहेर कुठेच जाऊ शकत नाही, अक्षरशः लाज वाटते, म्हणजे खूप इम्बॅरेसिंग होते, म्हणजे तेवढा भाग पूर्ण गोल असा बरोबर म्हणजे पूर्ण त्याला लागलेलं असतं, तर त्यामुळे पूर्ण आपला ड्रेसही खराब होतो, ज्यामुळे मग आपली इच्छाच होत नाही की काय मग आपल्याला घरातलेच कामं करायचे आहे, मग कशाला नवीन ड्रेस घालायचा. तर मग यावर मग आपण एक छोटे छोटे सोल्युशन जे आहे ते शोधू शकतो. तर बघा मी असा ॲप्रॉन मागवला आहे, तर ऑनलाईन खूप स्वस्तात आणि मस्त मिळतात. जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्रॉनची लिंक देते, नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि बघा एकदा, खरंच तुम्ही तुमच्या लुकवर लक्ष द्या आणि एकदा लुक चेंज करून घरातले कामं करून बघा. चिडचिड कमी होते, उदासपणा कमी होतो, फ्रेशनेस ओव्हरलोड राहते, अगदी माइंड हॅपी राहते. आणि या सगळ्या गोष्टी जर आपल्याला मिळत असतील, म्हणजे रोजच्या जीवनामध्ये जर आनंदी राहणाऱ्या गोष्टी मिळत असतील ना तर त्या लगेच पकडून घ्यायचं, म्हणजे आपल्या जीवनात नेहमी आनंदच राहणार. सो बघा अगदी ते छान चपात्या वगैरे बनवून घेतले, त्यानंतर पूर्ण जो काही छोटा मोठा म्हणजे पसारा ओट्यावर होता तो सगळा आवरून घेतला, भांडी कुंडी आवरली नाही, ओटा पण क्लीन केलेला नाही, कारण म्हटलं चला आता कपडे मशीनला लावून घेते. सो होत काय आहे ना,
30 डेजचे चॅलेंज घेतलेले आहे, त्यामुळे रोज मला व्हिडिओ शूट करावा लागत आहे, रोज एडिटिंग. त्यानंतर जे चॅलेंज केलेले आहेत ते मला रोज फॉलो करावं लागत आहे, त्यामुळे खूप टाईम कमी आहे माझा. अगदी 6 ते रात्री 10 पर्यंतचा शेड्यूल तयार झालेला आहे. कधी कधी तर रात्रीचे 11 वाजून जातात. मग काय होते ना, झोपेवर परिणाम होते. त्यामुळे मग मी काय केले ना, काही कामं डिवाइड केलेले आहे. जसं मी कपडे वॉशिंग मशीनमध्ये लावू शकते, माझ्याकडे अक्षरशः वॉशिंग मशीन आहे. तर म्हटलं चला, आजपर्यंत मी वॉशिंग मशीनचा फारसा तसा यूज केला नाही, पण आता म्हटलं मी म्हणजे माइंड असं सेट करून टाकलं की नाही, जेवढे क्लीन होतील तेवढे क्लीन होतील. बऱ्यापैकी झाले तर ठीक, नाही झाले तरी ठीक, कोणी आपल्याला काही अवॉर्ड देणार नाही आहे. म्हणून म्हटलं काही 50% घरातले कपडे जे आहेत ना, जे मशीनमध्ये धुवू शकते ते मी मशीनमध्ये लावत आहे, आणि जे मी हाताने वॉश करू शकते ते मी हाताने वॉश करते. सो असे काही मी कामं डिवाइड केलेले आहेत. त्यात मी म्हणजे एक मुलगी ठेवलेली आहे माझ्याकडे, म्हणजे झाडू आणि पोछा जे आहे ना ती करते. कारण तुम्हाला माहिती आहे, घर लांबीमध्ये खूप मोठा आहे, त्यानंतर बाहेरचा फोर्च खूप मोठा आहे, आणि त्यानंतर बॅक साईडचा पण फोर्च बऱ्यापैकी मोठा आहे. म्हणून एवढं सगळं रोज क्लीन करणं खरंच मी खूप थकत होती. आणि अगदी थकल्यावर मग कसं होते ना, मग व्हिडिओ करायची इच्छा होत नाही. मग कुठेतरी आपल्याला काहीतरी इम्प्रूव्हमेंट करायची आहे, तर काही गोष्टी आपल्याला सोडाव्या लागते, काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागते. म्हणून मी या कामांसाठी जे आहे ना बाई ठेवलेली आहे. सो आज तिला सुट्टी होती, ती काही आली नाही, म्हणून आज फक्त मी म्हणजे झाडू लावून घेते घराला. तर फरशी वगैरे मी काही पुसत नाही, खरं सांगते मी. तर मी आज फक्त झाडू लावते, उद्या मग ती येईल तर ती पूर्ण फरशी वगैरे जे आहे ते छान मस्त नीटनेटकी करून घेईल. सो इथे छान असं फरशीला झाडू वगैरे मारून घेतलं, बेडरूम पासून क्लिनिंग सुरू केली. आणि अशा क्लिनिंगमध्ये सुद्धा आपण म्हणजे स्वतःकडे लक्ष दिलं ना, तर बघा अगदी म्हणजे लुक तर चांगला असतोच, पण आपलं घरही व्यवस्थित असतो. आणि बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये तडजोड कराव्या लागतात, कारण आपली मेंटॅलिटी अशी झाली आहे की आपल्याला सगळं करायचं आहे. आपण गृहिणी म्हणून आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं करायचं आहे, हेही मीच करणार, तेही मीच करणार, तेही मीच करणार. पण या सगळ्यांमध्ये आपल्याला ज्या गोष्टींवर फोकस करावा लागते ना, त्याच गोष्टीत आपण फोकस करत नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये ना बरेचदा गृहिणी म्हणजे टेन्शनमध्ये असतात, चिडचिडे असतात. सो तुम्ही जर तुमच्याकडे जर होऊ शकत असेल, जर पैशाची खरंच तुमच्याकडे असेल चांगलं सोर्स, तर तुम्ही नक्कीच तो बिझनेस किंवा कुठल्या तरी गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करा. स्वतःसाठी वेळ द्या, काहीतरी नवीन स्किल शिका, आणि घरातल्या कामांमधून आपण थोडं वेळ काढून, जर आपली परिस्थिती चांगली असेल तर आपण एखादी छान मेड ठेवू शकतो. कारण घरातले प्रत्येक कामं आपणच केलं पाहिजे असं काही कुठलाच नियम नाही. तर त्यानंतर बघा पूर्ण घर झाडून घेतला, अगदी गॅस ओटा छान पुसून घेतला. त्यानंतर माझी एक सवय आहे, मी काय करते ना, जेव्हा मला स्वतःला प्रेझेंटेबल ठेवायचं आहे ना, तर मी घरातले कामं सुद्धा प्रेझेंटेबलनी करते. जसं माझं रुटीन बाय रुटीन मी म्हणजे ठरवून ठेवलेलं आहे की मला कुठलं काम आधी करायचं आहे, कुठलं काम नंतर करायचं आहे. आणि मी मोबाईलला हात लावण्याआधी माझे घरातील पूर्ण कामं कंप्लीट करते. कारण बरेचदा काय होते ना, मुलं स्कूलला गेले, हस्बंड ऑफिसला गेले, त्यानंतर असा विचार येतो डोक्यात की चला आता मी मोकळी झालेली आहे, आता मस्त मी निवांत मोबाईल पाहणार. आणि आधी माझ्यासोबत तसंच होत होतं, ज्यामुळे मग माझे दिवस खूप म्हणजे बॅड हॅबिट्सची सवय मला लागलेली होती. तर मग मी ठरवलं की जेव्हा कधी डोक्यात असं विचार आला ना की मी मोकळी झाली, मी आता मोबाईल पाहू शकते, तेव्हा मी असं विचार करते की आता मी मोकळी झाली तर मी पूर्ण घर आवरून घेते, त्यानंतर मग मी निवांत मोबाईल पाहणार. सो असं काही म्हणजे फंडे आहेत जे डोक्यात मी बसवून ठेवलेले आहेत. आणि अशा पद्धतीने बघा पूर्ण घर आवरून घेतलं, आणि एवढ्या लवकर माझं घर आवरलं ना, अक्षरशः घड्याळामध्ये 10 वाजलेले आहेत. आणि 10 वाजता मी छान मोकळी झालेली आहे. आता म्हटलं चला आता स्वतःकडे लक्ष देऊया. बरेचदा मी काय करते ना, म्हणजे कधी हेअर्स असो किंवा कधी कुठलेही अशा हेअर मास्क, हेअर सिरम वगैरे लावायचं असलं, तर मग अशा काही छोटे मोठे जे वेळ असते त्या वेळेत करत असते. सो आज मला लावायचं होतं नेल पेंट. बऱ्याच दिवसापासून विचार करत होती की नखांना छान असं नेल पेंट लावावं, पण वेळ मिळत नव्हता. सो अक्षरशः आज वेळ काढून छानसा असा मस्त नेलपेंट लावून घेतला, आणि असा मी माझा दिवस जो आहे तो हॅप्पी, प्रेझेंटेबल, उत्साही बनवत असते. कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे जर गृहिणीला अजून जास्त प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी काही टिप्स असतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जाताना एक लाईक, एक सबस्क्राईब आणि एक शेअर नक्की करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.